हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज गिम्बल आणलेले आहे। गिम्बल आज मी बाय केलेलं आहे। तर ह्याचं फ्युचर आणि ह्याचं मला कितीला पडलं, काय पडलं आणि याला कसं वापरतात ते आपण बघूया। आणि याचं फ्युचर काय आहे याचं बघूया। हे मला तर 1800 रुपयांत पडलं होते आणि हे मला अमेझॉनवर बाय केल्यानंतर 2 दिवसानंतर मला आज ऑर्डर भेटले। आणि याला असं वापरू शकता। याला असं वापरू शकता स्टँड करून। आणि याला स्ट्रेचेबल आहे, म्हणजे याला मॅन्युअल म्हणते त्याला, याला ऑटोमॅटिक नाही आहे। आणि तू तसं सेट करून वापरू शकता। आणि तुम्हाला जेवढा लेंथ पाहिजे घेऊन शकता। मी पण हे ब्लॉगसाठीच घेतलेले आहे। आणि याला सेट करूया मोबाईलला। अशा पद्धतीनं असतो। याला असं बाहेर घेऊन असं मोबाईल सेट करायचा असते। एखादा मोबाईल सेट केल्यानंतर असं प्रॉपरली बसतो अशी। आणि इथं जसं पद्धतीनं पाहिजे तसं अटॅच करून घेऊ शकता असं। आणि हे असं वापरताना असं राऊंड हलतो। आणि इथे एक हे दिलेले बटन दिलेले, जर बटन जर वर घेतला तर हलणार नाही, एक ठिकाणी राहतो। आपण जसं पाहिजे तसं त्याला घेऊन वापरू शकता ब्लॉगसाठी। आणि याला इथं एक सी टाईप दिलेलं आहे चार्जिंग करायला। आणि अजून एक इकडं बटन दिलेली आहे। हे बटन काय म्हणजे, हे बटन ऑन केल्यानंतर आणि हे असं व्हायब्रेटोन मोड चेंज होतो। आणि ते एक लाईट ब्लिंक होतो। लाईट ब्लिंक झाल्यानंतर आणि आपण असं हलवलं तरी मोबाईल एकच जागेत राहतो, म्हणजे अशी शेक होत नाही। आपण चालताना किंवा शूट काढ कसेही घेतलं तरी अशी म्हणजे हलत नाही। अशी कशी पण घेऊ शकतो तुम्ही। आणि जेव्हा असे आले परत एका क्लिकमध्ये आपण सरळ करू शकतो अशी, आपल्याला जसं पाहिजे तशी। एक क्लिक केला आडवा झाली, परत दुसरी क्लिक केला उभा झाली। चिप आहेत, हे चिप काढून जेव्हा आपण एकटा असतो किंवा लांबचा फोटो काढायचा असतो तेव्हा हे स्टँड करून लांब ठेवून जर समोरचं जर काढायचं असेल तर एका बटनमध्ये फोटो काढू शकतो आपण। जसं याच्यामध्ये एक सेल असतो, हे अशा पद्धतीने परत झाल्यानंतर परत ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण। मित्रांनो बघू शकता, मी मोबाईल गिम्बलला कनेक्ट केलेले आहे। जर व्हिडिओ चांगला वाटला असला तर कमेंट, शेअर, लाईक, सबस्क्राईब करा। आणि असंच नवीन व्हिडिओ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।